अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत, सुखाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. अधिक महिना सुरू झालेला आहे. दर 3 वर्षांनी येणारा अधिक महिना आता सुरू झालेला आहे. तर ह्या अधिक महिन्यामध्ये येणारा हा मंगळवार आहे आणि अधिक महिन्यातला हा मंगळवार असल्यामुळे हा खूप शुभ आहे. तर त्यामुळे तुम्हाला उद्या मंगळवारी, अधिक महिन्यातल्या उद्याच्या मंगळवारी तुम्हाला एका जागेवर, एके ठिकाणी तुम्हाला एक लवंग ठेवायचा आहे. आणि हा उपाय का करायचा आहे, कसा करायचा आहे आणि याचे काय काय आपल्याला फायदे होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हे बघा, या अधिक महिन्याला आपण धोंडाचा महिना, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखतो. या अधिक महिन्यामध्ये जो कोणी भगवान विष्णूंची मनापासून सेवा करेल त्यांच्यावर भगवान विष्णूंची कृपा होते, त्यांना भरभरून त्यांचे आशीर्वाद होतात आणि त्यांच्या घरातली गरिबी जाते. जो कोणी मनापासून सेवा करतो तर त्यांच्यावर माता लक्ष्मीची कृपा होते, त्यांच्या आयुष्यातले दुःख संपतात आणि मग सुख समृद्धी भरभराटी जी आहे ती त्यांच्या आयुष्यामध्ये येऊ लागते. म्हणून या अधिक महिन्यामध्ये तुम्ही कंटाळा न करता, वेळ न जाऊ देता तुम्हाला जमेल त्या गोष्टी करायच्या आहे. छोटे मोठे जमतील ते उपाय करा, पण या महिन्याचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तर हा मंगळवार जो आहे तो खूप शुभ आहे आणि मंगळवार जो आहे तो हनुमानांचा वार मानला जातो. त्यामुळे या दिवशी केलेले छोटे छोटे उपाय जे आहे ते हनुमानांना, मारुतीरायांना प्रसन्न करतात, त्यांची कृपा आपल्याबरोबर असते. त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला मंगळवारी एक अतिशय सोपा आणि छोटासा उपाय करायचा आहे, ज्यामुळे हनुमान आपल्यावर प्रसन्न होतील. आणि आपल्याला माहिती की हनुमानांची कृपा जर आपल्यावर असेल ना, तर मग आपल्याला आयुष्यामध्ये मोठे अडचणी, दुःख, संकट हे काही येत नाही. आपलं आयुष्य खूप सुखी समाधानी जातं. तर सगळ्यात पहिले म्हणजे ज्यांच्याकडे पैसा टिकत नाही, कमवतो आपण पैसा पण तो टिकत नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गाने तो निघून जातो किंवा घरामध्ये पैसे येण्याचे जे मार्ग आहेत ते खूप कमी आहेत आणि खर्च त्या मानाने जास्त आहे. पैसा वायफळ गोष्टींमध्ये जास्त खर्च होतो. तर अशी जर अडचण तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, उद्याच्या मंगळवारी सूर्यास्तानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कापराची वडी घ्यायची आहे, ठीक आहे. आणि त्यावर तुम्हाला 7 लवंग ठेवायचे आहे. कापराच्या तुम्ही 3-4 वडी घ्या, त्यावर 7 लवंग ठेवा आणि तो कापूर तुम्हाला जाळायचा आहे. तर यासाठी तुम्ही ज्या वाटीमध्ये किंवा ज्या दिव्यामध्ये वगैरे तुम्ही नेहमी कापूर लावत असतात त्यामध्ये लावलं तरी हरकत नाहीये. कापूर ठेवायचा आहे, त्यावर 7 लवंग ठेवायचे आहे आणि ते कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे. आणि हा कापूर संपेपर्यंत संपूर्ण घरामध्ये तुम्हाला हा कापूर फिरवायचा आहे. मी नेहमी सांगते, जमल्यास शक्यतो तुम्हाला भीमसेनी कापराचा उपयोग करायचा आहे. भीमसेनी कापूर खूप चांगला असतो, त्याचे खूप चांगले परिणाम होतात आणि साध्या कापरापेक्षा भीमसेनी कापूरचा परिणाम हा जास्त प्रमाणामध्ये होतो. तर त्यामुळे तुम्हाला जमल्यास भीमसेनी कापूर वापरा, नसेल तर साधा कापूर वापरला तरी हरकत नाहीये. कापरामुळे घरातली नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी मदत होते. आणि हे बघा, जेव्हा आपल्या घरामध्ये काही ना काही दुःख, अडचणी, प्रॉब्लेम येत असताना तर त्यावेळेस तुम्ही विचार करा, कुठेतरी आपल्या त्यामध्ये आपली काहीतरी चूक असते आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी, नकारात्मकता जास्त प्रमाणात असल्यामुळे आपल्या घरामध्ये दुःख, संकट येत असतात. तर त्यामुळे ही नकारात्मकता घरातून जाणं खूप महत्त्वाचं असतं. निगेटिव्हिटी घरात असते म्हणून हे प्रॉब्लेम येत असतात, हे दोष येत असतात. तर कापूर पूर्ण घरामध्ये आणि लवंग, तुम्हाला माहिती आहे लवंग जे आहे ते माता लक्ष्मीला खेचतं घराकडे. त्या लवंगाचा जो सुवास आहे तो माता लक्ष्मीला आकर्षित करतो. म्हणून कापरासोबत तुम्हाला हे लवंग जाळायचं आहे, जेणेकरून आणि पूर्ण घरामध्ये त्याचा धूर पसरवायचा आहे. असं केल्यामुळे आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे, निगेटिव्हिटी, ती बाहेर जाते आणि परिणामी सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये पोहोचतात आणि मग आपल्या घरातले जे दुःख, अडचणी आहे ते हळूहळू दूर जातात. तर हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. दुसरी गोष्ट म्हणजे उद्याच्या मंगळवारी तुम्ही हनुमानांना, मारुतीरायांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो नक्की अर्पण करा. तुम्ही मंदिरामध्ये जाऊन अर्पण केला तरी हरकत नाही किंवा तुमच्या घरामध्ये हनुमानांचा फोटो असेल तर तो तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून ठेवायचा आहे आणि मग तुम्ही हे जे उपाय आहे हे सुद्धा करू शकता. जवळपास मंदिर असेल तर अतिउत्तम. पुढचा उपाय म्हणजे ज्यांना मंगळदोष आहे, ज्यांच्या आयुष्यामध्ये पैशाच्या खूप समस्या आहे, घरामध्ये नेहमी अशुभ घटना घडत असतील, तर उद्याच्या मंगळवारी तुम्हाला वडाचं जे पान आहे, एक वडाचं पान घ्यायचं आहे आणि ते स्वच्छ धुवून तुम्हाला हनुमानांना अर्पण करायचं आहे. हा उपाय केल्यामुळे, हा छोटासा उपाय केल्यामुळे आपल्यामधले जे काही सौम्य मंगळ किंवा प्रखर मंगळ असेल तर मंगळ दोष जाण्यासाठी मदत होते, पैशाच्या समस्या दूर होतात.
तर हा एक उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. पुढची गोष्ट म्हणजे जर तुमच्या कुंडलीमध्ये शनीची 7.5 चालू असेल, घरामध्ये सारखं आजारपण, अशांती असेल, घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून कटकटी होत असतील, घरातल्या माणसांमध्ये मतभेद होत असेल, पटत नसेल, तर उद्याच्या मंगळवारी तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. यामुळे मोठ्यात मोठे शनिदोष सुद्धा दूर होतात. आणि हनुमान चालिसेचं तर दर मंगळवारी तुम्ही म्हणा, बोला, ऐका, यूट्यूबवर लावा, हरकत नाही, पण नक्की घरामध्ये हनुमान चालिसा ही बोललीच गेली पाहिजे, ती ऐकलीच गेली पाहिजे. यामुळे मोठ्यात मोठे घरातले जे दोष आहे ते दूर होतात, शनिदोष दूर होतो, घरातले जे आजारपण आहे ते दूर होतं. तर हा एक उपाय तुम्ही नक्कीच करू शकता. यानंतर ज्यांना जॉब मिळत नाही, नोकरीमध्ये खूप काही समस्या येत आहे, तर त्यांनी उद्याच्या मंगळवारी हनुमानांना तुम्हाला गुळाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे. जी व्यक्ती मंगळवारी हनुमानांना गुळाचं नैवेद्य अर्पण करते त्यांच्या रोजगाराच्या समस्या फार लवकर संपतात. तर हा एक उपाय तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर नोकरीच्या समस्या असतील तर करायचा आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे खूप आर्थिक तंगी असेल, खूप कमवता तुम्ही पण ते टिकत नाही, म्हणजे काही ना काही नेहमी आर्थिक प्रॉब्लेम हे घरामध्ये येतच असतात. असं जर होत असेल तर तुम्हाला उद्याच्या मंगळवारी काय करायचं आहे, छोट्याशा एका काचेच्या बाटलीमध्ये, स्वच्छ ती काचेची बाटली धुवून घ्यायची आहे. त्या बाटलीमध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि ही बाटली जी आहे ही तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे. ही बाटली जी आहे ती पाण्यामध्ये विसर्जित करताना तुम्हाला हनुमानांचं, मारुतीरायांचं स्मरण करायचं आहे आणि जय श्रीराम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. आणि तेव्हा तुम्हाला ही बाटली जी आहे ही वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला विसर्जित करायची आहे. यामुळे आर्थिक तंगी जी आहे ती दूर होते, घरामध्ये भरभराटी होऊ लागते. यानंतर पुढची आणि शेवटची गोष्ट म्हणजे मनोकामना पूर्तीसाठी तुमच्या मनामध्ये खूप कधीची काहीतरी इच्छा आहे, पण ती अपूर्ण आहे, खूप कठीण काहीतरी इच्छा आहे, ती पूर्ण होत नाही, ती पूर्ण होत नसेल तर तुम्हाला उद्या मंगळवारी गव्हाच्या कणकेचे दिवे करायचे आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं नाही, ठीक आहे, कणकेमध्ये मीठ टाकायचं नाही आहे. असे तुम्हाला 5 दिवे बनवायचे आहे. त्यामध्ये तुम्हाला कापसाची वाट टाकायची आहे आणि एक तुम्हाला लवंग टाकायचं आहे. आणि हे दिवे तुम्हाला हनुमानांसमोर प्रज्वलित करायचे आहे. हनुमानांच्या चरणाशी तुम्हाला ते दिवे अर्पण करायचे आहे. एक तुम्हाला त्यामध्ये लवंग टाकायचं आहे. जमल्यास तुम्ही मोहरीचं तेल या दिव्यांमध्ये टाकू शकता आणि हनुमानांसमोर तुम्हाला हे 5 दिवे प्रज्वलित करायचे आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला हनुमानांच्या समोर बसून तुम्हाला हनुमान चालिसेचं पठण करायचं आहे. हनुमानांची आरती म्हणायची आहे. या दिव्यांनी तुम्हाला हनुमानांची आरती म्हणत दिवे जे आहे ते ओवाळायचे आहे. आणि त्यानंतर तुमच्या मनातली प्रार्थना, जी काही इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे ती हनुमानांना अगदी मनापासून सांगायची आहे. असा हा उपाय केल्यामुळे तुमच्या मनातली इच्छा जी आहे ती 100% पूर्ण होते. तर असे हे छोटे छोटे उपाय आहे, हे तुम्हाला अधिक मासातल्या उद्याच्या मंगळवारी, अशा उद्याच्या शुभ दिवशी तुम्हाला करायचे आहे, की जेणेकरून तुमच्या आयुष्यातले दुःख दूर होतील, अडचणी दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी जी आहे ती तुम्हाला भरभरून मिळेल. तर अशी ही महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.